कामिनी नावाची एक सुंदर मुलगी कॉलेजमध्ये तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण करते. तेव्हा तिला पारस नावाच्या एका मुलाशी भेट होते. पारस हा त्यांच्या आईवडिलांचा खूप हुशार आणि आज्ञाधारक मुलगा असतो. कामिनी व पारस दोघेही एकमेकांना आता आवडू लागतात. त्यानंतर दोघेही ग्रॅज्युएशन पूर्ण करतात आणि पारस त्यांच्या शहरात काम करू लागतो आणि कामिनीही चांगली नोकरी करते. आता दोघांनीही ठरवलं की आता लग्नाबाबत आईवडिलांशी बोलण्याची योग्य वेळ आली आहे. पण समस्या अशी आहे की दोघांची जात भिन्न आहे. पारसच्या समाजात हुंडा खूप महत्त्वाचा आहे, जो रोख स्वरूपात असतो. त्याशिवाय अनेक प्रकारच्या भेटवस्तू आणि दागिन्यांचीही मागणी केली जाते. पारसने कामिनीला ही परिस्थिती समजावून सांगितली आणि म्हणाला की घरच्यांना पटवून दे. जर तू ह्या सर्व मागण्या पूर्ण केल्या तर माझे आईवडील तुला सून म्हणून खूप कौतुक करतील, सून म्हणून तुझा स्वीकार करतील. आता कामिनीने ही गोष्ट तिच्या आईवडिलांना सांगितली तर कामिनीच्या आईवडिलांना हे आवडले नाही. पण कामिनी बोलू लागली की तुम्ही मला हुंडा दिलात तर माझी इज्जत वाढेल, सासरच्या घरी मला मान सन्मान देखील मिळेल. कामिनीचे आईवडील कर्तबगार होते आणि न मागताही कामिनीला ते खूप काही देऊ शकत होते. पण लोकांना असं हुंडा मागणे व त्यांना देणे त्यांना आवडत नव्हते. पण तरीही आईवडिलांना कामिनीचा आनंद हवा होता. त्यामुळे आपल्या मुलीला काही द्यायचे नाही अशी भीती त्यांना वाटत होती. लग्नात पारसला गाडी, फ्लॅट, फर्निचर, दागिने सोबतच काही लाखाची रोकड देखील देण्यात आली आणि सर्व नातेवाईकांना भेटवस्तू आणि कपडेही देण्यात आले. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. कोणतीही कसर सोडली नाही. कामिनीच्या मनात ही भावना होती की जात वेगळी असूनही तिच्या आईवडिलांनी सासरच्या मंडळीनुसार तिचे लग्न लावून दिले होते. कामिनीला आता विश्वास होता की तिला सासरी मुलगी म्हणून ठेवलं जाईल. त्यांच्या आईवडिलांनी तिला प्रेम जे दिलं होतं तेच प्रेम तिला आता तिच्या सासरी देखील मिळेल. कामिनीने तिच्या माहेरच्या घरी निरोप घेतला आणि सासरी आली. पहिले काही दिवस खूप छान चालले होते. सर्वजण कामिनीसोबत चांगले वागत होते. पण जसे लग्नाला काही महिने झाले तसे कामिनीला माहेरकडून काही ना काही कारण काढून पैसे, वस्तू तर कधी काही भेटवस्तू घेऊन येण्यासाठी सांगितले जायचे. तेव्हा 1-2 वेळा कामिनीने त्यांची मागणी पूर्ण केली. पण दरवेळेसच हे असं होत असेल तर हे थांबलं पाहिजे याचा ती विचार करू लागली. सासरच्या घरात पुरणपोळीची पद्धत होती. सुनेला हवे ते खाण्याचे स्वातंत्र्य नव्हते. तिला कितीही भूक लागली तरी घरातील पुरुष मंडळी जेवल्याशिवाय घरच्या सुनेने जेवायचे नव्हते. घरातील पुरुषांसमोर बसूही दिले जात नव्हते. म्हणून कामिनीने यावर आक्षेप घेतला. पण पारसनेही ही परंपरा असल्याचे सांगून विषय टाळला व तिचे कोणीच काही ऐकले नाही. तेव्हा कामिनीचा अभिमान धुळीस मिळाला. तिने याबाबत पारसशी खूप भांडण केले आणि सासऱ्यांशी बोलायचे ठरवले. तेव्हा तिच्या आईवडिलांनी काय सांगितलं होतं, सासरी सर्वांशी मिळून मिसळून राहायचं, सर्वांना समजून घ्यायचं हे तिला आठवलं आणि ती गप्पच राहिली. पण दिवसेंदिवस तेथील हे वागणे व बऱ्याच अन्यायकारक गोष्टी वाढतच गेल्या. आईवडिलांचे संस्कार व शिकवण लक्षात घेऊन कामिनी कधी काही जास्त वाद घालायची नाही. पण अलीकडे तर तिला मारहाणसुद्धा करण्यात येत होती. कामिनीने असे वागणे कधीच पाहिले नव्हते. तिला ज्या हुंड्याचा अभिमान होता त्याचे तुकडे तुकडे झाले होते. कामिनीला तिच्या आईवडिलांशी बोलायला देखील लाज वाटत होती. सतत ती दडपणाखाली वावरत होती. तिच्या मनाची अवस्था खूप नाजूक होती आणि याच कोंडीतून एके दिवशी कामिनीने आत्महत्या केली. जेव्हा हा प्रकार पालकांच्या लक्षात आला त्यानंतर ते स्वतःलाच दोष देऊ लागले. जे लोक हुंडा मागून लग्न करतात अशा लोकांवर आपण विश्वासच ठेवायला नको होता. ही त्यांना त्यांची चूक लक्षात आली, पण ही चूक त्यांना वेळीच समजली असती तर त्यांची मुलगी आज त्यांच्यासोबत असती. जे लोक हुंड्याच्या जोरावर आपल्या मुलाचे लग्न करतात त्यांची विचारसरणी प्रत्येक बाबतीतच लहान असते. जे आपल्या मुलाचा लिलाव करू शकतात ते दुसऱ्यांच्या मुलीला आपलं कसं मानतील.
हुंडा ही कधीच सुखाची गुरुकिल्ली असू शकत नाही, हे प्रत्येकानेच समजून घेतलं पाहिजे. या हुंडा पद्धतीच्या कथेत तुम्ही वाचलंच असेल की फक्त आईवडीलच नाही, तर मुलीची विचारसरणीही हुंड्याला साथ देत होती. पण लोभी लोक कधीच चांगले असू शकत नाहीत, हे प्रत्येकानेच समजून घेणे गरजेचे आहे. जीवनात कथा खूप महत्त्वाच्या असतात. कधीकधी सर्वात मोठी पदवी देखील ज्ञान देत नाही आणि एक छोटीशी कथा देखील आयुष्य बदलते. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.